दर्पणच्या 24 तास 26 प्रभाग या कार्यक्रमामध्ये एक अष्टपैलू व्यक्तिमत्व म्हणून आज आपण समोर येत आहेत। सन्माननीय गुरुशांत दादा दुत्तरगावकर हे आज आपल्या समोर आहेत। मला असं वाटतं की त्यांचा परिचय खरं तर अशा अष्टपैलू व्यक्तिमत्वाला परिचय देण्याची गरज नाही, पण एक प्रोटोकॉल म्हणून त्याने आपला परिचय आमच्या प्रेक्षकास द्यावा अशी मी त्यांना विनंती करतो। नमस्कार, मी गुरुशांत धोंडप्पा धुत्तरगावकर, प्रभाग क्रमांक 19D मधून भारतीय जनता पार्टीकडून निवडणूक लढवण्यास इच्छुक आहे। गेली अनेक वर्ष सामाजिक कामाची आवड आहे, सामाजिक क्षेत्रात अग्रेसर आहे, कार्यरत आहे आणि खरं तर 16 वर्षांपासून आकाशवाणी सोलापूर केंद्राच्या माध्यमातून माझा आवाज श्रोत्यांपर्यंत पोहोचलेला आहे। शिवसेनेत अनेक वर्ष सक्रिय होतो। 2000 साली शाखा प्रमुख झालो आणि तिथून नंतर माझं काम बघून, प्रामाणिक तळमळ बघून आणि हद्दवाढ विभागासाठी जी आंदोलनं केली ती सगळी बघून पक्षांनी कुठलंही पद न मागता मला वारंवार बढती दिली, विभाग प्रमुख झालो। या शहरात कमी वयात उपशहर प्रमुख पदापर्यंत पोहोचलो मी। अशी संधी शिवसेनेने दिली। त्यानंतर हिंदवी परिवार जो राज्यव्यापी बिगर राजकीय परिवार म्हणून ओळखला जातो, डॉक्टर शिवरत्न शेटे शिवचरित्रकार हे ज्याचे संस्थापक अध्यक्ष आहेत, त्या परिवाराचा मी महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष आहे। ज्या परिवाराच्या माध्यमातून आम्ही आचरण करते शिवभक्त एका परिवारात बांधण्याचा प्रयत्न करतो। शिवचरित्र समजून घेताना म्हणजे केवळ छत्रपती शिवाजी महाराज की जय म्हणणं किंवा त्यांचा जय जयकार करणं, डोक्यावर घेऊन मिरवणं याच्यापेक्षा आचरण करते आपण बनवूया यासाठी आम्ही प्रयत्नशील असतो आणि वर्षातून 2 वेळा आम्ही गडकोट भ्रमंती मोहिमा हिंदवी परिवाराच्या माध्यमातून आयोजित करत असतो। युवकांना व्यसनमुक्त करण्यासाठी मी सदैव प्रयत्नशील असतो। ज्या ज्या चांगल्या गोष्टी आहेत त्या करण्यासाठी आणि मग काही मित्र जे आहेत वेगवेगळ्या सामाजिक उपक्रमांमध्ये ते ऍक्टिव्ह असतात, तिथे एक मित्र म्हणून सहभागी होतो। माझी कुठलीही संघटना नसली तरी त्या प्रत्येकाच्या संघटनेमध्ये मी त्यांच्या इतकाच सक्रिय होण्याचा, जेवढं योगदान मला देता येईल तेवढं देण्याचा प्रयत्न करतो। याची काही उदाहरणं सांगायची म्हटली तर मला वाटतं निसर्गप्रेमी ग्रुप आहे, निसर्गप्रेमी आहे, इको फ्रेंडली आहे। त्यानंतर भक्ती जाधव ज्या संपूर्ण सोलापूरकरांना जलकन्या म्हणून सुपरिचित आहेत आणि हिप्परगा तलावातला गाळ काढण्याचं काम त्यांनी सुरू केलं। मला एक गोष्ट अशी लक्षात आली की हिप्परगा तलावातला गाळ काढल्यानंतर उजनीवर जे आज आपण अवलंबून आहोत त्याऐवजी आपल्याला सोलापूरचं हक्काचं पाणी मिळणार आहे। उजनीपेक्षा जास्त शुद्ध पाणी, स्वच्छ पाणी आपल्याला जवळ आहे अगदी। आणि शिवाय महानगरपालिकेचे जे 18 कोटी रुपये वीज बिलावर खर्च होतात ते याच्यातून वाचणार आहेत। म्हणजे गुरुत्वाकर्षणामुळे हे पाणी सहजतेनं सोलापुरात येणार आहे। मग हे सोलापूरसाठी व्हावं तर त्यात माझं योगदान काय, म्हणून मी असा एक संकल्प केला। माझ्या गेल्या वर्षीच्या वाढदिवसाच्या वेळेस माझी आर्थिक परिस्थिती अतिशय हलाखीची आहे, पण त्यातूनही आपल्या पोटाला चिमटा देऊन जेवढं करता येईल तेवढं करूया म्हणून मी माझ्या वाढदिवसाच्या निमित्तानं एक 10,000 रुपयाची देणगी त्या कामाला दिली। जिथं जिथं जे आजी आवडेल, आता प्रसाद मोहिते नावाचे एक मित्र आहेत जे वंचितांसाठी शाळा चालवतात, माहिती आहे। खरं तर खूप छोटा वाटा, खारीचा वाटा मी उचललाय, पण मला असं वाटतं की जे माझ्या हातून करणं शक्य आहे, मुळेगावला जी आश्रमशाळा परमेश्वरजी काळे चालवतात त्यांचं काम खूप मोठं आहे या लोकांचं, मी मात्र खारीचा वाटा उचलायचा प्रयत्न करतो। आणि असाच एक खारीचा वाटा ह्या सोलापूर शहराची काय म्हणूया, सोलापूर शहर काट टाकत असताना, सोलापूर शहर स्मार्ट सिटी होत असताना त्याच्यामध्ये माझंही कुठेतरी योगदान असावं, खारीचा वाटा असावं। माझ्या भागातल्या, माझ्या परिसरातल्या नागरिकांच्या समस्या सुटल्या पाहिजेत। समस्या सुटल्या पाहिजेत तर त्यासाठी मुळात त्या समस्या सभागृहात मांडता आल्या पाहिजेत, त्या करण्यासाठी प्रयत्न करायचा म्हणून मी आता निवडणुकीला 2017ला तुम्ही सामोरं जात आहे। मला असं वाटतं की इथपर्यंतचा तुमचा सामाजिक प्रवास हा अतिशय उत्तमरित्या आहे, पण तुम्हाला असं वाटतं का की राजकारणात गेल्यानंतर हे सगळे प्रश्न सुटतील किंवा चांगल्या पद्धतीने तुम्ही न्याय देऊ शकाल? निश्चित सचिनजी, कसं आहे, मला मुळात असं वाटतं की राजकारणापेक्षा समाजकारणामध्ये आपण जास्त सक्रिय राहिलो तर एक प्रकारचं समाधान स्वतःला राहतं 100%। कारण इथं आजवर मी जे काम करतोय त्यात कुठल्या अपेक्षा आहेत का, तर कुठल्याही अपेक्षा नाहीत। अपेक्षा असल्या की माणूस नाराज होतो। समजा आज मी एखादं काम केलं आणि ते काम करतानाच मुळात मी डोक्यात हे ठेवलं की हे काम केल्यानंतर अमुक समाज मला मतदान करेल किंवा अमुक गोष्टीसाठी मी अमुक मला राजकारणातलं एखादं पद मिळेल, या गोष्टीसाठी मी काम केलं आणि उद्या चालून मला लोकांनी मतदान केलं नाही, उद्या चालून पक्षाने मला पद दिलं नाही, उमेदवारी दिली नाही, तर नैराश्य येतं, कुठेतरी माणूस खचतो। पण जेव्हा मी निरपेक्ष निस्वार्थी भावनेने करत असतो त्यावेळेस फक्त आणि फक्त समाधान आणि आनंद मिळत असतो। निश्चितपणे समाजकारणामध्ये मला जास्त आवड आहे, पण आता विकासाचं राजकारण जर आपण केलं, म्हणजे आज मी वैयक्तिक काम करताना, माझ्या तरुणांच्या संघटनेच्या माध्यमातून काम करत असताना एक मर्यादा येते, बरोबर। म्हणजे आपल्या हातून जे शक्य ते आपण करतोय, पण ही जी मर्यादा ती विस्तारण्यासाठी एखाद्या
पदावर जेव्हा आपण असतो तेव्हा आपल्याला अधिकार प्राप्त होतात आणि त्या अधिकाराचा वापर, त्या अधिकाराचा उपयोग समाजहितासाठी आपण करू शकतो. आणि म्हणून निश्चितच आज ज्या पद्धतीने आपण काम करतोय त्याला गती मिळण्यासाठी राजकारणात येणं गरजेचं आहे असं वाटतं. निश्चित काही हरकत नाही. खरं तर या अष्टपैलू व्यक्तिमत्वास आपण वृत्तदर्पण परिवारातर्फे शुभेच्छा देऊया. पण तत्पूर्वी मला असं एक विचारावं असं वाटतं की 2017 नंतर निवडून आल्यानंतर आपण काही डोळ्यासमोर असं काही विजन समोर ठेवलेलं आहे का? निश्चित. तुम्ही माझे चांगले मित्र आहात आणि तुम्हाला माहिती आहे की मी पारंपरिक रूढी परंपरेनं जी वाट इतर लोक निवडतात त्या मार्गाने जाणं पसंत करणाऱ्यातला नाही. निश्चित वेगळी वाट असावी आणि काही चांगलं असावं. वेगळी म्हणजे अगदी फक्त वेगळी याच्याकडे चांगलं जे आहे ते निवडण्याचा प्रयत्न करत असतो. आज जेव्हा मी निवडणुकीला सामोरं जातो त्यावेळेस माझ्या मनामध्ये एक ध्येय निश्चित आहे की मी निवडून येणार आहे. मी निवडून आल्यानंतर काय करणार आहे. समजा मूलभूत समस्या रस्ते, पाणी, वीज देतो, हे सर्वच जण देतात, मग त्यामध्ये मी काय वेगळं करणार. मला वाटतं तुमचा भाग थोडासा स्लम आहे. हो, की तिथं काहीतरी वेगळं काहीतरी करणं आणि चांगल्या दृष्टिकोन असणारा माणूस तिथून निवडून येणे निश्चित गरजेचं आहे. मग तसं तुम्ही वेगळं काही विचार केलेला आहे? हो, निश्चित. माझा असं संकल्प आहे की ज्या 5 वर्षामध्ये मी तिथं नगरसेवक म्हणून असेल त्या 5 वर्षामध्ये संपूर्ण सोलापूर जिल्ह्याला हेवा वाटावा असा माझा प्रभाग बनेल. आणि तो फक्त म्हणजे काय शब्दाचे बुडबुडे फोडायचे म्हणून नाही, तर एक विजन आहे त्यासाठी. जसं मी सुरुवातीला म्हणाल, रस्ते, पाणी, वीज या गोष्टी कॉमन होत राहतील. आता एक छोटंसं उदाहरण तुम्हाला सांगतो. समजा चांगला नगरसेवक किंवा चांगला लोकप्रतिनिधी कोणाला म्हणावा. आपण असा विचार करूया, प्रभागात काही ठिकाणी कचरा पडतोय, कचरा साचतोय. जो चांगला नसलेला नगरसेवक असेल तो त्याकडे दुर्लक्ष करेल आणि लोक त्याच्या नावाने बोंबा मारतील, लोकांमध्ये त्याची प्रतिमा चांगली राहणार नाही. जो चांगला नगरसेवक असेल तो काय करेल, स्वच्छता कर्मचाऱ्यांवर, महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांवर वचक ठेवेल, दबाव ठेवेल किंवा विनंती करेल, वेळोवेळी त्यांना स्मरण करून देईल आणि तो कचरा वेळेवर उचलण्यासाठी प्रयत्न करेल. आता चांगल्यापेक्षा उत्तम नगरसेवक काय करेल, तर मुळात हा कचरा पडूच नाही म्हणून लोक प्रबोधन करेल, लोकसहभाग वाढवेल, कचरा रस्त्यावर टाकू नका वगैरे जनजागृती करेल आणि त्यातून कचरा पडणार नाही, ती समस्या सुटेल. मला वाटतं की याच्याही पुढे आणखी एक स्टेप आपल्याला जाता येऊ शकतं. आज एक उदाहरण म्हणून आपण कचऱ्याचं बोलतोय, असं प्रत्येक बाबतीत असतं. फक्त ते बघण्याची दृष्टी आपली पाहिजे. दूरदृष्टी जर आपली असेल तर मुळात कचऱ्याची समस्या तात्पुरती डागडुजी करण्यापेक्षा समजा आपण असा एक प्रकल्प केला आणि हे सहज शक्य आहे, हे अनेक देशांमध्ये होतं. जे प्रगत राष्ट्र म्हणून आहेत तिथं तर निश्चित होतं. आपल्या भारतातल्या काही शहरांमध्ये होतं, सोलापूरमध्ये सुद्धा 1-2 प्रयोग झालेले आहेत. आपण समजा नागरिकांना असं आवाहन केलं की तुमच्याकडे जो कचरा आहे तो कचरा, ओला कचरा वेगळा ठेवा आणि सुका कचरा वेगळा ठेवा. आणि महानगरपालिकेने तो कचरा विकत जर घेतला समजा, तर कोण रस्त्यावर कचरा टाकणार आहे. आणि आता महानगरपालिका विकत घेऊन काय करणार आहे, तर त्या कचऱ्यावर प्रक्रिया करून आपण वीज निर्मिती करू शकतो. बरोबर की. म्हणजे महापालिका तोट्यात आहे का, तर महापालिका फायद्यात आहे. महापालिकेचं कचरा गोळा करण्याचं काम कमी झालं, रस्त्यावर पडणारा कचरा कमी झाला, लोकांना त्या कचऱ्यातून उत्पन्न मिळू लागलं. म्हणजे माझा कचरा मी जर साठवून ठेवला तर त्यातून मला पैसा मिळणार आहे, तर मी रस्त्यावर टाकणार नाही. उलट काही ठिकाणी लोक रस्त्यावर पडलेला कचरा गोळा करून आपण त्यातून उत्पन्न असं होऊ शकतं. आता हे कचऱ्याच्या व्यवस्थापनाच्या बाबतीत झालं, तसं सर्वच बाबतीमध्ये आपण करू शकतो. जसं तुम्ही म्हणालात मी स्लम एरियामध्ये राहतो, ती सगळी कामगार वसाहत आहे. मोठ्या प्रमाणात बीडी कामगार आहेत, यंत्रमाग कामगार त्या भागात आहेत. तर आता बीडी उद्योग बंद पडण्याच्या मार्गावर आहे. यंत्रमाग उद्योगामध्ये अपेक्षित रक्कम त्या लोकांना मिळत नाही किंवा जशी त्यांची प्रगती व्हायला हवी ती होत नाहीये. मग याच्यासाठी काय करता येईल, तर कमी पाण्यावर चालणारे काही उद्योग व्यवसाय आपल्या सोलापूर शहरामध्ये आणण्यासाठी आमचे सन्माननीय पालकमंत्री आणि सहकार मंत्री दोघंही प्रयत्नशील आहेत. मी त्यांच्या माध्यमातून प्रयत्न करून त्यातून जास्तीत जास्त माझ्या भागासाठी कसं ओढून घेता येईल. जसं आता पंतप्रधान नरेंद्र मोदी काय म्हणतात तर मेक इन इंडिया, आमचे मुख्यमंत्री काय म्हणतात तर मेक इन महाराष्ट्र, पुढे जाऊन आमचे सहकार मंत्री, आमचे पालकमंत्री काय म्हणतात तर मेक इन सोलापूर. त्याच पद्धतीनं मी म्हणेन मेक इन प्रभाग. जेवढं जास्तीत जास्त माझ्या प्रभागात ओढून आणता येईल तेवढा मी प्रयत्न करेन. आणि माझ्या प्रभागातल्या लोकांना समजा कौशल्य विकासाच्या माध्यमातून जर आपण वेगवेगळ्या उद्योग व्यवसायांसंदर्भात त्यांना प्रशिक्षण दिलं, त्यांना स्वतःच्या पायावर उभं केलं, तर तो खऱ्या अर्थानं सर्वांगीण विकास राहील. आणि याच्यासाठी एक आदर्श माझ्या डोळ्यासमोर आहे. म्हणजे कुठलीही गोष्ट करत असताना ही आपण पहिल्यांदा करतोय असं समजण्याचं कारण नाही. जगात अनेक चांगल्या गोष्टी आपल्या आधी कित्येक वर्ष आधी अनेकांना सुचलेल्या आहेत, त्या त्यांनी केलेल्या आहेत. आणि अशा अनेक व्यक्तिमत्वांचा मी अभ्यास केलाय. म्हणजे मी हे करू शकतो हा आत्मविश्वास कशाच्या जोरावर आहे, तर इतरांनी केलंय, त्यांना यश मिळालंय, मलाही मिळणारच. आणि त्या जोरावर मी एवढ्या आत्मविश्वासाने सांगू शकतो. आज
हिवरे बाजार सारखं जे गाव आहे, नगर जिल्ह्यातलं एक छोटंसं गाव, जर 20 वर्षापूर्वीची स्थिती बघितली तर गावामध्ये सर्वात मोठा व्यवसाय दारू धंद्याचा होता. गावातली 30-40% तरुणाई ही व्यसनाधीन होती आणि दरडोई उत्पन्न काही नव्हतं. पण आज जर हिवरे बाजारला आपण जाऊन बघितलं तर आपण बघणं सोडा, जगातल्या 127 देशातले तज्ञ मंडळी हिवरे बाजारचा विकास बघण्यासाठी, ते आदर्श गाव बघण्यासाठी तिथं आलेलं आहे. म्हणजे सगळ्याच गोष्टीमध्ये हिवरे बाजारचा विकास झाला. मतदान तिथं 97% होतं. तिथली सुशिक्षितता म्हणजे एकही अशिक्षित मिळणार नाही, एकही बेरोजगार मिळणार नाही. तिथं दुधाचा व्यवसाय मोठ्या प्रमाणात चालतो. हिवरे बाजारमध्ये दरडोई उत्पन्न जे आहे महिन्याला 30,000 पेक्षा जास्त प्रत्येकाचं आहे साधारणपणे ऍव्हरेज जर बघितलं तर. आणि तिथं 20 कुटुंब मिलेनियर आहेत ज्यांचं वार्षिक उत्पन्न 10 लाखापेक्षा जास्त आहे. तर अशी जी प्रगती, हिवरे बाजारची प्रगती जर पोपटराव पवार करू शकत असतील, राळेगण सिद्धीचा विकास जर माजी सैनिक म्हणून बाहेर पडलेले अण्णा हजारे करू शकत असतील, तर मी का नाही? पोपटराव पवारांना राजकीय पिंड होता का? त्यांना राजकारणात सक्रिय व्हायचं होतं का? नाही. ते क्रिकेट प्लेअर म्हणून महाराष्ट्राला सुपरिचित होते. त्यांच्या मित्राच्या आग्रहाखातर ते राजकारणात आले, सरपंच झाले. त्यानंतर केवळ आणि केवळ त्यांच्या प्रचंड इच्छाशक्तीच्या जोरावर त्यांनी हिवरे बाजारचा कायापालट केला. तसंच हा माझा प्रभाग म्हणजे एक गाव आहे असं आपण समजूया. माझ्या प्रभागाला बघायला केवळ सोलापूर जिल्ह्यातलेच नाही तर महाराष्ट्रातले लोक आले पाहिजेत. या प्रभागाचा जे विकास झालेला आहे जो आहे, किंवा या प्रभागाचा जो कायापालट झालेला आहे, तो पाहायला संपूर्ण महाराष्ट्र आला पाहिजे ही माझी इच्छा आहे. आणि या इच्छाशक्तीच्या जोरावर आणि लोकांचा माझ्यावर असलेला जो विश्वास आहे, ही गोष्ट मला वाटतं सगळ्यात महत्वाची आहे. तुम्ही कुठलीही गोष्ट एकटे करू शकत नाही. आज नरेंद्र मोदी एखादं आवाहन केले, स्वच्छताचं आवाहन नरेंद्र मोदींनी केलं तर संपूर्ण देश त्यांच्या पाठीमागे उभा राहतो. तोच विश्वास सुदैवानं आणि भाग्यानं, मी काही खूप मोठं काम केलं असं मी म्हणणार नाही, मी अतिशय सामान्य कुटुंबातला एक छोटा कार्यकर्ता आहे, पण माझ्या नशिबानं लोकांचा माझ्यावर खूप विश्वास आहे. आणि त्या विश्वासाला या कामामध्ये कन्वर्ट जर मी केलं तर निश्चितपणे माझा प्रभाग येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्राला हेवा वाटावा असं बनेल, याची मला हमी वाटते. निश्चितच. खरं तर एका रशियन तत्वज्ञाने असं म्हणलेलं आहे की एखाद्या भुकेल्याला त्यावेळची भाकरी देण्यापेक्षा त्याला गळ द्यावा, म्हणजे त्याची कायमस्वरूपीची अडचण मिटेल. खरं तर तेच विजन आमचे मित्र सन्मान्य गुरुशांत धुत्तरगावकर यांच्याकडे आहे असं मला वाटतं. खरं तर त्यांच्या या सगळ्या कष्टाला चीज मिळावं अशी निश्चितच या ठिकाणी आशा व्यक्त करतो आणि इथेच थांबतो. धन्यवाद. वृत्तदर्पण वाहिनीने आणि सचिन चौधरीजी आपण मला इथं बोलवलात. माझी जी भूमिका आहे ती केवळ माझ्या प्रभागातील जनतेपुढे नाही तर संपूर्ण सोलापूरकरांसमोर मांडण्याची आपण मला संधी दिलीत. त्याबद्दल मी आपणा दोघांचे म्हणजे वृत्तदर्पणचे आणि आपले मनपूर्वक आभार व्यक्त करतो. धन्यवाद.